शुभ सकाळ. स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आज स्वतंत्रता दिन. मी अशी छानशी रेडी होऊन आमच्या सोसायटीमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी गेले होते. आमच्या सोसायटीमध्ये छान सेलिब्रेशन होतं. तर आज सगळेजण छानसे रेडी होऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आले होते. तर इथं आम्ही सगळेजण छानसे स्वातंत्र्य दिन सेलिब्रेशन केलं. आमच्या सोसायटीमधील लहान लहान छोटे छोटे चिमुकले असे भाषण वगैरे, गाणी वगैरे आणि डान्स सगळं सादरीकरण करत होते. तर खूप छान वाटलं. आज सेलिब्रेशन खूप छान झालं. सोसायटीमध्ये सगळे कार्यक्रम खूप छान साजरे करतात. आणि आज तर सगळ्या मुलांनी आणि मोठ्यांनी पण खूप छान उत्साहाने सहभाग घेतला होता सगळेजण. तर इथं आमचं छानसं सेलिब्रेशन झालं. तर इथे या चिमुकलीचे भाषण ऐका. देशाचा खूप अभिमान आहे. आज ना आमच्या घरी यशचे मामा मम्मी म्हणजेच माझा भाऊ आणि माझ्या भावाची बायको आले होते. तर मुलं खूप खुश होते. माझा भाऊ कधीही घरी आला तर तो मुलांसोबत खूप छान टाईम स्पेंड करतो. म्हणजे मुलांना चांगलं खेळवतो, त्यांच्याशी त्यांच्यासारखा राहून त्यांच्यासोबत त्यांना एन्जॉय होईल असं वागणूक देतो. आणि त्यांचा अभ्यास असू दे किंवा त्यांच्याशी खेळ असू दे तो छान प्रकारे करतो. तर मुलं आमची मामा आला की खूप खुश असतात. आणि माझा भाऊ आल्यामुळं मी पण खूप खुश होते आज. तर आम्ही छानसे धुरंधर पिक्चर बघत जेवण केलं. आणि नंतर संध्याकाळी जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर ओट्यावरती सगळे भांडे वगैरे सगळे आवरून घेऊन कितीतरी उशीर मी माझ्या भाऊजाईसोबत छान गप्पा मारत बसले होते. टाईम कसा गेला काही कळलंच नाही. कितीतरी वेळ आम्ही गप्पा मारत उभं राहिलो होतो. भांडे वगैरे सगळं आवरून झालं पण आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या. नणंद भाऊजांचं बॉन्डिंग चांगलं असलं की असं असतं. तर चला आज सगळी कामं वगैरे आवरून रात्री आम्ही छानशा गप्पा मारत झोपी गेलो. तर सकाळी माझी छानशी देवपूजा वगैरे झाली. आणि हा धूप एक मी आणला होता जो पहिला आम्हाला लहानपणी जो उदी वगैरे असं भेटत होतं तसा हा धूप आहे. खूप छान त्याचा स्मेल आहे. घरभर असा नुसता उदाचा वास सुटला होता. इतकं छान घरामध्ये फ्रेश वातावरण झालं ह्या वासाने. आणि नंतर दुपारी आम्ही जेवणं वगैरे करून म्हणजे आज तर पंचमीचा उपवास होता भावाचा. तर आम्ही भावाचा उपवासासाठी खिचडी वगैरे खाल्ली. आणि दुपारी पावनखिंड पिक्चर लागला होता तो मस्त एन्जॉय केला. हा पिक्चर खरंच खूप छान आहे. आणि पन्हाळा पावनखिंड याच्यामध्ये खूप सुंदर प्रकारे दाखवलं आहे. आणि आपल्या बाजीप्रभू देशपांडेंचं खूप छान याच्यामध्ये हे दाखवलं आहे, रोल दाखवला आहे. आणि पिक्चर खूप छान आहे, बघण्यासारखा आहे. माझ्या भावाने बघितला नव्हता म्हणून तो बघत होता आणि त्याच्यासोबत आम्ही पण एन्जॉय केला. तर दुपारनंतर संध्याकाळी भाऊ आणि भाऊजं निघाले त्यांच्या घरी. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल की माझा भाऊ आणि भावाची बायको वगैरे आले होते. माझ्या भावाचं नाव आहे विजय आणि त्याची बायको नम्रता. तर आले होते माझ्याकडे भेटायला. इथंच राहतात ते मुंबईमध्ये कल्याणमध्ये. तर आल्यापासून काय पावसामुळे भेट झालीच नव्हती. तर या म्हटल्यावर मग आता शनिवार सुट्टी असल्यामुळं लागू सुट्टी असल्यामुळे तो पण जॉबला असल्यामुळं सुट्टी नसते. रविवारी एकच दिवस सुट्टी असते. शनिवार सुट्टी असल्यामुळं जरासं आले. आणि यायलाच त्यांना रात्र झाली होती काल. आणि आज आले, आज थांबले, दुपारी गेले. आता जस्ट मी पाठवून वगैरे आले त्यांना. आणि पाठवून आल्यानंतर घरात कसं असं म्हणजे पाहुणे कुणी आले तर घर भरल्यासारखं वाटतं. आणि दोघे असू दे एकटे असू दे पण घर असं भरल्यासारखं वाटतं. पण गेल्यानंतर घरी कामी होतं. मुलांना पण थोडासा आनंद वाटला घरात कुणीतरी आल्यानंतर. कारण एनी टाईम आपण चौघेच राहतो मुंबईमध्ये. तुम्हाला माहिती असेल शहरामध्ये वगैरे कुणी येत जात नाही. पाहुणे वगैरे गावचे वगैरे सगळे म्हणजे आमचे रिलेटिव्ह सगळे जास्त करून गावीच आहेत. थोडे मुंबईमध्ये आहेत पण पावसामुळे काही कोणाच्या घरी जाणं येणं झालं नाही. मग आता आले होते ते दोघे तर मुलांना पण थोडंसं बरं वाटतं होतं. आता जस्ट गेले तर मला तर कसं असं म्हणजे हे व्हायला लागलं असं म्हणजे की गेले असं वाटायला लागलं. म्हणजे कसं माणसं घरात आली की थोडं छान वाटतं घरात आल्यानंतर. आणि गेल्यानंतर एकदम म्हणजे असं सॅड वाटतं. आणि त्याच्यात अजून माहेरची माणसं होती त्याच्यामुळे अजून जास्त आनंद होता. आणि आता ते गेले त्याच्यामुळे थोडंसं सॅड वाटते मला. तर आज पंचमीचा उपवास आहे. सकाळपासून काही दिवसभर आता खिचडी केली होती.
संध्याकाळी काहीतरी संध्याकाळी पण असतो उपवास, कारण की उद्या आता श्रावण सोमवारचा वगैरे पकडून पूजा वगैरे करून सगळं करून संध्याकाळी सोडणार आहे उद्या. तर आजचा उपवास आता बघू काहीतरी बनवायचं उपवासाला. आणि मिस्टरांची नाईट ड्युटी आहे त्याच्यामुळे स्वयंपाक करायचा आहे, मुलांचा आणि त्यांचा स्वयंपाक करायचा मिस्टरांचा. तर स्वयंपाक वगैरे करून घेते आणि माझ्यासाठी पण काहीतरी बनवते उपवासासाठी. चला.